हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। ओके, बघा मित्रांनो, इथे डी एच एस स्टाफ नर्स ओके या पदासाठी बरेच जे कॅन्डिडेट आहे ते वेटिंगला आहेत। ओके तर बरेच लोक जे वेटिंगचे आहे ते सगळे वाट बघत आहे की वेटिंगच्या कॅन्डिडेटला कधी बोलवणार। त्यासाठी अकोला मंडळ ओके अकोला जे DHS रिजन आहे त्यामधून एक महत्त्वाची बाब समोर येत आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार। ओके, याच्यामध्ये हे अकोल्यातून मी दोन्ही सांगणार आहे। याच्यामध्ये बेसिकली शासकीय सांगणार आहे आणि प्रायव्हेटसुद्धा, गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही। याच्यानंतर मी ह्याच व्हिडिओमध्ये प्रायव्हेटचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे किती स्टुडंट्स ॲब्सेंट होते। ओके, तर बघा याच्यात काय सांगितलेलं आहे, ही दुसरी वेळ आहे, म्हणजे हे शेवटची वेळ म्हणू शकतो आपण। ठीक आहे, दुसरी वेळ, कारण 2 चान्स DHS देणार होतं DVसाठी। जर तुम्ही ॲब्सेंट असेल तर नेक्स्ट मग वेटिंगच्या कॅन्डिडेटला आम्ही बोलवणार, असं ऑलरेडी तुम्हाला मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तसंच आहे त्यांच्या परिपत्रकानुसार। ओके, तर यामध्ये दिसून येते की की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते होतं 18 ते 19। ओके, ह्या याच्यामध्ये उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करण्यात आली होती आणि गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना 7/3 म्हणजे उद्या नाही परवा ओके 7 मार्चला उपस्थित राहण्यासाठी हे ईमेलद्वारे, हे लेटर ईमेलद्वारे प्रत्येक कॅन्डिडेटला ओके, त्यांची लिस्ट मी पुढे दाखवणारच आहे। ओके, सगळ्यांना पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला चान्स देण्यात येत आहे आणि ही शेवटची संधी आहे। जर तुम्ही येऊ शकत नसेल तर एक तर तुम्ही मेल करायचा आहे। हा मेल तुम्हाला रिसीव झाल्यानंतर, जे कॅन्डिडेटचं नाव मी सांगणार आहे ते कॅन्डिडेटनी तुम्ही मेल रिसीव झाल्यानंतर रिसिव्ड मेल म्हणून पोहोचपावती द्यायची, त्यांना एक मेल रिप्लाय द्यायचा। आणि जर तुम्हाला खरंच जॉबची गरज नसेल, कारण ऑलरेडी माहिती आहे DMER किंवा बाकी अदर कुठल्या नाही कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही कार्यरत असल्यामुळं DHSला तुम्ही जॉईन नाही झालात, हे सगळ्यांना माहिती आहे। बट ते कसं आहे की तुम्हाला एक ऑफिशियली कळवावं लागेल मेलद्वारे की नाही आम्हाला नको आहे, की तुम्ही वेटिंगच्या कॅन्डिडेटला देऊ शकता। ओके, अशा पद्धतीने तुम्ही जर मेल केलं, कारण याच्या नोटिफिकेशनमध्ये ते पण लिहिलेलं आहे, जर तुम्हाला गरज नसेल तर एक तर पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्ही त्यांना कळवू शकता। ओके ओके, तर बघा 7 तारखेला सकाळी 9 वाजता तुमचं व्हेरिफिकेशन आहे। कुठे हे बघा पत्ता दिलेला आहे ह्याच्यामध्ये, उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ, स्त्री रुग्णालय परिसर अकोला इथे। ओके, आणि इथे लिहिलेलं आहे टिपमध्ये काय लिहिलेलं आहे, समुपदेशनाबाबत जे पत्र ईमेलवर प्राप्त झाल्याची पोच हॅव रिसिव्ड मेल अशा स्वरूपात या ठिकाणी मेल करण्यात यावा। ओके, हे 50% शासकीय जे मेल आणि फिमेल दोन्ही पण आहे। ओके, मेल आणि फिमेल दोन्ही पण आहे। ओके, याच्यामध्ये बघा टोटल कॅन्डिडेट तुम्ही बघू शकता, नाव तुमच्या समोर दिसतंय। ओके, टोटल असे 52 विद्यार्थी गव्हर्नमेंटचे। ओके, गव्हर्नमेंटमधले टोटल 52 विद्यार्थी ॲब्सेंट होते। किती होते? 52 विद्यार्थी ॲब्सेंट होते। ओके, तर गव्हर्नमेंटमधून ओके, तर ह्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना, हे 52 विद्यार्थ्यांना 7 मार्चला पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येत आहे। जर तुम्ही गेला नाहीत तर डेफिनेटली एक 9 to 10 मार्चला जे वेटिंग कॅन्डिडेट आहे त्यांना मेल येऊ शकतं की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या म्हणून। ओके, बघा उपसंचालक आरोग्यसेवा मंडळ अकोला यांचं इथे साईन पण तुम्हाला दिसतंय, सोबतच काही डॉक्युमेंट्स वगैरे जे जाताना। ओके, जर वेटिंगचे कॅन्डिडेट आहे आणि तुम्हाला बोलवतील मोस्टली 9 to 10 मार्चला मी पकडून चाललेलो आहे की तुम्हाला बोलवू शकतं। तर 2 झेरॉक्स सेट ओरिजिनलचे आणि 1 ओरिजिनल सेट। ओके, जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर मी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही सगळं बंच बनवून घ्या। सेल्फ अटेस्टेड कॉपी ओके, 2 झेरॉक्स सेट तुम्ही प्रोड्यूस करायचं ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन। ओके, तर हे सगळे कॅन्डिडेट आहे, मला वाटत नाही हे सगळं पुन्हा एकदा व्हेरिफिकेशनला जातील। ओके, त्यामुळं डेफिनेटली जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे तुम्ही रेडी राहा, तुम्हाला लवकरच कॉल किंवा मेल येईलच। ओके, आता आपण प्रायव्हेटचं बघूया। आता हे खाजगीचं आहे, बघा अकोल्याचंच आहे, अकोला मंडळ अधिपारचं खाजगी 50% उत्तीर्ण महिला आणि पुरुष दोघांचं, हे दुसरी वेळ म्हणजे अंतिम वेळ। ओके, ठीक आहे, व्हेरिफिकेशनसाठी बोलवत आहे। ओके,
यांनासुद्धा जे प्रायव्हेटचे कॅन्डिडेट आहेत त्यांनासुद्धा 7 तारखेला सकाळी 9 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. ओके, जे गैरहजर होते 23 आणि 24ला व्हेरिफिकेशन झालं प्रायव्हेटचं स्टाफ नर्स या पदासाठी. तर जे ॲबसेंट होते त्यांना पुन्हा एकदा समुपदेशनासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे 7 मार्चला सकाळी 9 वाजता. येताना मूळ दस्तावेज आणि त्याचे 2 एकच म्हटलेलं आहे पण 2 झेरॉक्स सेट तुम्ही सेल्फ अटेस्टेड 2 फोटो सगळं घेऊन जायचं आहे. सोबतच ऑनलाईन भरलेला फॉर्म, हॉल तिकीट हे सुद्धा घेऊन जाणं गरजेचं आहे. कुठे जायचं लिहिलेलं आहे, याच्यामध्ये टिप पण लिहिलेली आहे, रिसिव्ड मेल म्हणून द्यायचं आहे. ओके, आता किती कॅन्डिडेट आहे बघा, हे बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळे नावं दिसू शकतात. ओके, हे सगळे कॅन्डिडेट आहे प्रायव्हेटमध्ये जे की ॲबसेंट होते. ओके, चांगले रँक आहे यांचे. हे बघा, तर हे सगळे कॅन्डिडेट मला वाटत नाही की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पुन्हा येतील 9 तारखेला, 7 तारखेला. डेफिनेटली जे वेटिंगला आहेत त्यांनी जरूर तुम्ही रेडी राहायला पाहिजे. आणि एक 9 ते 10 ओके 44 प्रायव्हेट स्टाफ नर्स या पदासाठी बॉईज अँड गर्ल्स ॲबसेंट आहेत. ओके, 9 to 10 मार्चला डेफिनेटली तुम्हाला जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहे किंवा वेटिंगपेक्षाही यांना जास्त लागणार आहे, तर जे मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्ट जी ऑलरेडी दिली होती प्रत्येक रिजनची, त्याच्यातून डेफिनेटली व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात येतील. तर तुम्हाला एकच विनंती करतो, जर तुम्ही वेटिंगला आहेत आणि जर समजा मेरिट लिस्टमध्ये सुद्धा एकदम वरती आहात तुम्ही 1 किंवा 2 फक्त असे, तर मग अशा कॅन्डिडेटनी आपला जो मेल आय डी आहे, मेल आय डी तो चेक करत राहणे गरजेचं आहे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये. कारण कधीही तुम्हाला मेल पडू शकतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डेट सांगण्यात येईल की या डेटला तुम्ही व्हेरिफिकेशनला यायचं. ओके, पुन्हा एकदा हे पुढे दिलेल्या 44 कॅन्डिडेटपैकी ज्यांना सूचित करण्यात येत आहे की तुम्हाला जर गरज नाही आहे कुठल्या नोकरीची, शासकीय नोकरीची, तर तुम्ही अशा प्रकारचे लेखी अर्ज कार्यालयात सादर करावा, जेणेकरून ते जे वेटिंगचे कॅन्डिडेट आहेत त्यांना व्हेरिफिकेशनसाठी लवकरात लवकर बोलवतील. ओके ओके होप सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, ओके, कमेंट करा, ओके, आणि मॅक्सिमम शेअर करा आपल्या सगळ्या नर्सिंगच्या मुलांसाठी. ओके, होप सो जर तुम्हाला ESIC RRB नॉर्सेट याची तयारी करायची असेल, टेस्ट सिरीज पाहिजे आहे किंवा फुल कोर्स पाहिजे आहे, तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा ॲप प्ले स्टोअरवरून आणि कोर्स जॉईन करू शकता. लवकरच भेटूया पुन्हा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.